हॅलो नमस्कार, शरद फुलकर अपडेट्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, या ठिकाणी आपण पाहत आहोत हे अल्पसंख्याक शिक्षण संस्थेच्या 4 ते 5 जाहिराती आहेत. या ठिकाणी तुम्ही लक्ष द्या. बघा, संस्थेच्या अनुशाखित शाखेत खाली रिक्त जागा भरावायच्या आहेत. तर सहशिक्षक आहे, BSc किंवा MSc BEd, TET सेकंड पेपर पास किंवा CTET सेकंड पेपर पास. हे शिक्षण सेवक आहे. मराठीच्या 2 जागा. नंतर गट नाही, सहशिक्षकाच्या एकंदरीत पूर्ण जागा आहेत. त्यापैकी BA MA इंग्लिश BEd, TET CTET पेपर 2 उत्तीर्ण 2 जागा. BA किंवा MA इंग्लिश BEd TET सेकंड ह्यासुद्धा कन्नड भाषेसाठी आहे 1 जागा. नंतर BA इंग्लिश DEd TET CET पेपर 2 पाहिजे. ह्यासाठी जे आहे हे मराठीची 4 जागा दिसतात BA DED साठी. आणि गटशिक्षक BSc DEd किंवा BSc BEd जे असेल ते TET 2 पेपर पाहिजे किंवा CTET 2 पेपर पाहिजे. त्यासाठी मराठी माध्यमातून 2 जागा. नंतर गटशिक्षण BA किंवा MA जे आहे ते दिलेलं आहे हिंदीमध्ये. TET CTET पेपर 2 उत्तीर्ण पाहिजे. याचे 3 जागा. सहशिक्षक BA किंवा MA मराठी BEd ने TET किंवा CTET पेपर 2 2 जागा. आणि सहशिक्षक BPEdचे किंवा MPEdच्या 3 जागा. ओके, हे आहे मुजिदिया गर्ल्स हाय स्कूल, किडवाई रोड, मोमीनपुरा, नागपूर 440018. हे रिलिजियस लिंग्विस्टिक मराठी 100% ग्रँटेड स्कूल असल्यामुळे या ठिकाणी शिक्षण सेवक पाहिजे, स्त्री पाहिजे, फिमेल म्हणतात. शिक्षण सेवक क्लास 9 to 10 1 पोस्ट, BSc मॅथ्स फिजिक्स BEd. ओके, तर कन्सल्टेटिव्हसाठी आहे ते सॅलरी पे स्केल ॲज पर गव्हर्नमेंट रूल. आणि डेट अँड टाईम ऑफ इंटरव्ह्यू दिलेला आहे 7/9/2026 म्हणजे 7 सप्टेंबर 11 वाजतापासून 2 वाजेपर्यंत. तर या ठिकाणी इच्छुकांनी तयार राहा, मुलाखतीला जा. तिसरी आहे जाहिराती द्वितीय वेळ दुसऱ्यांदा दिलेल्या आदर्श शिक्षण प्रचार सभा पुळगाव. हे अल्पसंख्याक प्रमाणपत्रधारक संस्थाद्वारे संचालित. तर हे हशीराम भूत आदर्श माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा श्रीरामनगर, हरिरामनगर, पुलगाव, तालुका देवळी, जिल्हा वर्धा, पिन 442302. 100% अनुदानित आहे. या ठिकाणी शिक्षण सेवक पाहिजे. पदसंख्या 1. मराठी BA इंग्लिश BEd. हे दुसरी आहे हिराबाई गायकवाड अल्पसंख्याक मान्यताप्राप्त शिक्षण संस्था, पोही, तालुका कळमेश्वर, जिल्हा नागपूर. या ठिकाणी सुद्धा असे एकंदरीत पदे दिले. महाराष्ट्र विद्यालय, कामठी रोड, पवननगर, नागपूर 26. माध्यम मराठी. संपर्क करा शिपाई पदासाठी. आणि शिक्षण सेवक यासाठी पूर्ण वेळ पाहिजे. BSc BEd सायन्स TET CTET उत्तीर्ण, शासकीय नियमानुसार वेतन, खुला प्रवर्ग. दुसरा आहे शिपाई 1 पद, वर्ग 10वी पास पाहिजे, शासकीय नियमानुसार खुला प्रवर्ग. दुसरा आहे भारतीय माध्यमिक विद्यालय नागेश्वर नगर. या ठिकाणी शिक्षण नवोदयासाठी 1 पद BSc BEd पाहिजे. 1 पद 5व्या वर्गासाठी 1 पाहिजे HSC DEd किंवा TET CTET उत्तीर्ण पाहिजे. आणि शिपाईचं 1 पद पाहिजे. असे खुला प्रवर्गातील हे पदे आहेत. मित्रांनो, यासाठी तुम्ही अर्ज करा, तयार राहा, मुलाखत द्या. नंतर ही जी दिलेलं आहे ही पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरतीची जाहिरात आहे. ही जाहिरात तुम्ही काही तेवढी फारशी लक्ष देऊन ऐकू नका, कारण ह्या जाहिरातीला आतापर्यंत अनेक व्ह्यूज आलेले आहेत. आणि ही जाहिरात तुमच्यासाठी तेवढी महत्त्वाची नाही. परंतु यानंतर जे येणारी जी जाहिरात आहे ही जाहिरात आपण अतिशय उत्सुकतेने पाहणार आहोत. मित्रांनो, ही जाहिरात तुमच्या फायद्यासाठी असलेली दिसत असली तरी ही पवित्र पोर्टलद्वारे भरल्या जाते. पण या आधीच्या जेवढ्या बी अल्पसंख्याक संस्थेच्या जाहिराती होत्या त्या अल्पसंख्याक संस्थेच्या जाहिराती मात्र तुम्ही पाहून घ्या. त्यासाठी आता वाटेल ते करा आणि नोकरीवर लागा. यानंतरची जाहिरात आपण घेत आहोत ती सुद्धा एक अल्पसंख्याक संस्थेची जाहिरात आहे. ते आता आपण लवकरच पाहत आहोत. ओके, ही जाहिरात संपली की लगेचच आपण त्या जाहिरातीकडे वळणार आहोत. कदाचित ती जाहिरात आपली शेवटची जाहिरात असेल, पण तेवढीच फायद्याची असेल. बघा, ही जाहिरात आहे अशा प्रकारची. दी यंग रिव्होल्यूशन पॅन्थर, ओके, तुमसर, जिल्हा भंडाराद्वारा संचालित ही संस्था. या ठिकाणी शिक्षण सेवकाची असे अनेक पदं आपल्याला दिसत आहेत. ते पदे तुम्ही पाहून घ्या आणि विशेष करून ह्या पदांसाठी तुम्ही लायबल असाल तर अप्लाय करा. ओके, मग तुम्ही असं म्हणू नका
की सांगितलं नाही म्हणून. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी 100% ग्रांटेड आहे. ओके, हे जी जागा आहे जाहिरात आहे 100% अनुदानित आहे. मासिक वेतन 16,000 अशा प्रकारे दिसतंय आणि वेगवेगळे विषयासाठी दिलेले आहे. ओके, संस्थेचे वेगवेगळे नाव आहेत आणि हे तीनही जे पदे आहेत ते 3 रिक्त झालेले असल्यामुळे त्या ठिकाणी नवीन पदं भरती आहेत. धन्यवाद.